तर सोयाबीनवर कोणती फवारणी मारायची हे जर तुम्हाला माहित असेल तर मी सांगतो. तर राम मुंडळी, मी तुमचा मराठी ब्लॉगर श्रीकांत काळे. स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आता तुम्ही आपला वावर करू शकता. कमीत कमी सोयाबीन पेरून 25 ते 30 दिवस झाले आहेत. तर आता याच्यावर योग्य फवारणी कोणती करावी तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सोयाबीनला फवारणी करण्यासाठी आपण अदामाचं अनॉलिक हे यूज केलं आहे. तर हे यासाठी यूज केलं आपण कारण की सोयाबीनवर जे खोडकिळा, जे मुळीकिळा राहते त्यासाठी हे असरदार आहे. मग आपण याचा उपयोग करू. याचे रिझल्ट एक नंबर आहे. आपण मागच्या वर्षी अदामाशिवाय दुसरं औषध मारणार नाही. पहिल्या फवाऱ्याला तुम्हाला मी यूज करतो, तुम्ही अदामा मारा किंवा दुसऱ्या कंपनीचा मारा किंवा अल्लिका मारा, पण यूज तुम्ही चांगलं कंटेंट करा की ज्याच्यामुळे तुमच्या सोयाबीनवर खोडकिळा व मुळीकिळा आला नाही पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही खात्री घ्या. तर आता हे पंपाला तुम्हाला 25 मिली टाकणं पडेल. आणि दुसरं घेऊन आलोय आपण याच्यासाठी झिपी गोल्ड नावाचं टॉनिक आहे सोयाबीनसाठी. याचे कंटेंट असे आहेत की बाबा जे पांढऱ्या मुळ्या राहतात सोयाबीनच्या ते पण वाढते आणि पानाची ग्रोथ करते. मग हे टाकणं पडते आपल्याला कमीत कमी पंपाला 25 ते 50 पर्यंत टाकलं तरी चालते. ते आपल्याला टॉनिक कमी जास्त बी झालं तरी पण चालून जाते. आणि 3 नंबरला आणला आपण हे अमृत गोल्ड 19. हे 19 जे खत आहे त्याच्यामध्ये लिक्विड आहे. आज तुम्ही जर खताचं पॅकेट घेता आणि ते वितळायला टाइम लागते, मग त्यासाठी हे लिक्विड आणला आपण. याचे रिझल्ट एक नंबर आहे. आणि त्यानंतर आपण आता सगळ्यात आखरी यूज करणार आहोत साप पावडर. तुम्ही पाहू शकता. आता हे साप पावडरचा असा विषय आहे की प्रत्येक फवारात तुम्ही जर साप पावडर यूज केली तर तुमच्यासाठी चांगला आहे. आता असे शेतकरी आहेत की ते म्हणतात की बाबा पाण्यात पिवळणी सोयाबीनचे तर साप पावडर यूज नाही करू आपण. पण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही साप पावडर यूज केली पाहिजे. आता ते कोणत्या कंपनीचे, आपण काही कंपनीचं इथं काही प्रमोशन करून नाही राहिलो म्हणून तुम्हाला सांगतो साप पावडर यूज करायची. साप पावडरचे असे फायदे आहे की तुमचं झाड जे आहे ते शेवटपर्यंत ताजं तवाळ ठेवते साप पावडर. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो 90 नाही आहे, स्टिकर आहे. तर हा स्टिकर टाकायला पंपाला 5 मिली स्टिकरची आवश्यकता अशी असते की स्टिकर जर तुम्ही या पानावर पडला तर फवाऱ्याचा थेंब फैलत नाही, पण स्टिकर जर असला तर पूर्ण पानाले लागते औषध. तर मग असंच तुम्हाला आपली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.